चला झालं का यात्रेला? कसं काय मंदिर कसं आहे? मंदिर कसं आहे ते बघ भारी. अरे जा ना डिक्कीत बस जा. हा उघडा दे ग त्यांना उघडून दे ग. ए उघड रे. थांब लागून म्हणलं डोक्याला. हा इथं फोटो काढा ना. ये रे चल त्यांचे ये ना बाहेर. ए झाड सोड ना. चला आता आम्ही चाललो यात्रेला आणि आवरले सगळ्यांचं. चला हे माझा मोबाईल. चला खिडकी खोल. अरे तिथं हात बीच चमटन रे. चला रे. अरे मी बसणार आहे. तुझा हा मी बसते. आणि की खोल घेऊ दे. आणि परत उतरताना परी तुला उतरता येईन का? ती आली असतील देवाला. देवाला आली का ती चुकत्या. तिकडून रस्ता झालाय ना. देवाला आली असतील खाली. इथं मंदिर आहे ना खाली एक मंदिर आहे ना परी. परी तू येशील ना पुन्हा? कोणत्या गावाला आली तू? कोणतं गाव सांग? माणिकडो. हा परत या. हा हाय तेव्हा तू फणसा बरोबर फोटो का नाही काढला तू? नाही ग असं कर ना. हा नाही नाही कमी आलं का एकदा हा. अरे बरं आल्यावर घे काढून. नको काढू दे. पोरं बसायचे. काढू दे ना बाजरीचं वाचक इथं ठेवा. बाहेर पाऊस अगं पाऊस बिऊस नाही काय त्याला लागणार का? नाही आता शीत जेवून झाले. आता घरी चला रे. लोक येते. चल ग. आता चाललंय जेवायला का? 1 2 3 4 5 एक माग बसायला लागत. नाही किती गाडी. हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि तर सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता बघा आज आहे आपली माणिकडोह मळगंगा माता यात्रा. तर यात्रेनिमित्त आता आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. सकाळी सगळं आता आवरलं, घरचं सगळं जेवण वगैरे झाले आणि आता थोडं उशिरा निघालो आहे. आता काय करणार, मंदिर थोडंसं घरापासून लांब आहे. तर हा आपल्या गावाकडचा जाणारा रस्ता आहे. तर बऱ्याच जणांनी मी अनेकदा हा रस्ता दाखवलेला आहे. बऱ्याच लोकांनी पाहिलेलं देखील आहे. आणि आता चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी. तर मंदिराचा पूर्ण व्ह्यू आणि आपली माणिकडोह गावची यात्रा या माध्यमातून आता तुम्हाला बघायला भेटते बघा आपल्या. आणि आज पाऊस सांगितला आहे. आता बघू संध्याकाळी काय होते पावसाचं कसं काय. पाऊस आता नाही आलं तर बरं होईल, पण आता काही सांगता येणार. तर गाडीत बसताना आमच्या अशा गप्पा चालू होत्या. आणि त्यानंतर आता मंदिरात पोचतो. मंदिराचा तुम्हाला मी सगळा व्ह्यू इथं दाखवणार आहे. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि बघा. तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. तर 2 टप्प्यामध्ये आपल्याला हा व्हिडिओ इथे येणार आहे. तर पुढे जाऊन तुम्ही आता बघा. तर आता जवळजवळ आपल्या देवीच्या रस्त्याकडे आता आपण जातो आहे. आणि तो रस्ता पण आता मी तुम्हाला दाखवते. देवीच्या रस्त्याकडे जाणार आहे तेव्हा काही मी झालेले आहेत अनेकदा आपले व्हिडिओ. तर आता पूर्ण डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर पश्चिम पट्ट्यातील जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील माणिकडोह आहे आपलं गाव आहे. आणि बऱ्याचदा इथे जे काही कार्यक्रम होतात, जे काही हे असतात, ते सगळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते. तर आता झाली आहे तर सुरुवात. आणि
या बाजूला पाहू शकता इथं आता हा मंदिराकडं जाणारा रस्ता आहे. तर पावसाची थेंब यायला सुरुवात झाली. तर आता बघू कसा होतोय पाऊस काय. तर आता बारीक बारीक थेंब येतात आणि छान अशी भव्य अशी बघा इथून लाईटिंग केलेली आहे. छान लाईट आहे, मस्त लाईटिंग आहे. आता संध्याकाळचा व्ह्यू याच्यामध्ये खूप छान वाटणार आहे. आता पाऊस काय करतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि आता मंदिराकडे येतो तर मंदिराचा तुम्हाला कळस दिसायला लागला आहे बघा, छान दिसते. तर मस्त डोंगर वगैरे आहेत इकडे, छान असे मोठे मोठे डोंगर आहेत जे की फक्त हे गावाकडेच बघायला मिळतात. आणि पोचतो आहे आम्ही आता. आणि या बाजूला इथं जरा काम चालू आहे, तर साकव होतं इथं. आणि इकडे पाहू शकता इथं ना मंदिराकडं आलो आहे. तर मांडव डाळे वगैरे सकाळी होते, तर त्याला काही येणं जमलं नाही, त्याच्यामुळे ते काही शूट घेता आलेलं नाही. पण आता जे काही चोळी पातळ घागरे असतील तर त्याचं शूट मी नक्कीच घेईल आणि ते आपल्या चॅनलवर पण येईल. तर ते पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा. आणि आता उतरतो आम्ही आणि जातो आहे. तर आता तुम्हाला दाखवते बघा इथं छोटीशी आपली इथं दीपमाळा आहे मस्त. आणि या बाजूला बघा मांडव डाळे झाले सकाळी. आणि आता लोक येत जात आहेत. तर उन्हाचा तडाखा पण जास्त आहे, त्याच्यामुळं मग थोडंसं अवघडच होतं येणं जाणं. तर आता उतरते आम्ही इथं. आणि इथं जे कुंड वगैरे असतात ते जुन्या काही ज्या हे आहेत तर त्या इथं आहेत. आता त्या तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि आजूबाजूचा परिसर पहा, छान इथं रस्ता वगैरे मस्त झाले. आणि मंदिर पाहू शकता. तर प्रत्येक जी मळगंगा देवीची जी मंदिरं आहेत ते अशीच नदीवर म्हणजे नदीच्याच ह्याला काठाला आहे जवळजवळ. तर चला. तर आता इथं आहे ना वरती मंदिर आहे, तर आता तुम्हाला मंदिराचं दाखवते. आणि खाली पण शंकराची पिंड आहे, तर तेही दर्शन घेताना तुम्हाला मी दाखवते. तर मंदिरामध्ये आता आम्ही आलो आहे. तर इथं जे आपलं नवरात्रीमध्ये होम हवन असतं तर इथं होत असतं ते. तर इथं दर्शन वगैरे घेतलं, इथं नैवेद्य ठेवलेला आहे. आणि आता आपण दर्शन घेतो आहे. छान इथं रांगोळी वगैरे काढलेली आहे, छान आपला इथला परिसर आहे मस्त. आणि नदी असल्यामुळं खूप छान वाटतं इथं, खूप लोक इथं येतात. आणि छोटे मोठे इथं कार्यक्रम पण होतच असतात नेहमी. आणि पूर्ण हे शेणाने वगैरे सारवलेलं आहे, मस्त वाटत आहे इथं. तर बघा मंदिरामध्ये आता आपण येतो तर मंदिराच्या गाभाऱ्यात आता तर छान या बाजूला जे आहे ती मळगंगा मातेची आपली आरती असते ती इथं लावलेली आहे. आणि आता ह्या वर्षी इतकी काही गर्दी नाही, गर्दी काही नाही आहे, त्याच्यामुळे छान दर्शन वगैरे. संध्याकाळी इतकी गर्दी होते ना इथं काठीला आणि चोळी पातळला. आता सध्या लोक येऊन जाऊन म्हणजे दर्शन घेतात, त्याच्यामुळं इतकं काही गर्दी नाही. तर आता आम्ही घेतो आहे दर्शन इथं. तर ह्या सगळ्या इथं आलेल्या होत्या. तर देवी बघा किती छान दिसत आहे बघा ना, मस्त किती रूप खुलून आलेलं आहे देवीचं. तर हा वर्षातून एकदा आपला मोठ्या प्रकारचा एक सार्वजनिक सणच असतो सगळ्यांसाठीचा. तर इथं पूजा करत होते, तर छोटासा मी इथं व्हिडिओ वगैरे घेतला. तर इथं ओटी आणि जे काही आपल्याला द्यायचं असतं नैवेद्य वगैरे तो इथं द्यायचा असतो. आणि त्यानंतर बघा इथं हे केलं. आणि त्यानंतर आता आम्ही निघतो आहे. थोडेफार इथं फोटो वगैरे काढलेत, जे काही व्हिडिओज वगैरे होते ते मी इथं बनवलेले आहेत. आणि पूजा वगैरे केली. तर काय आपला जो काही नैवेद्य असेल आपण घरात बनवलेला गोडाचा, तर तोच गोडाचा किंवा काहीही, तर तोच आपल्या देवीला इथं चालतो. त्यानंतर आता आम्ही चला प्रदक्षिणा घालतो आहे. तर इथं बघा दर्शन वगैरे घेतलं. आणि आता इथं थोडेसे फोटो वगैरे काढले. अशा वेळेसच इतर वेळेस कसं मंदिर बंद असतं, जेव्हा काही कार्यक्रम असेल त्यावेळेस उघडलं जातं. तर इथं आम्ही घेत होतो, तर एक छोटी मुलगी हा व्हिडिओ घेत होती, त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ तुम्हाला हे दिसेल. पण चला. तर सकाळचं सगळं काही आवरून वगैरे आता आम्हाला जवळजवळ दुपारच झालेली होती इथं मंदिरात येण्यासाठी. त्यानंतर इथं दीपमाळेचं दर्शन घेतलं. आणि आता पुढे एक मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आता आम्ही जातो आहे पाया पडण्यासाठी. तर प्रत्येकजण मनोभावे आपली ही जे काही आपलं असेल ते इथं म्हणजे करत असतं. हार परत शिरणे असतील तर ती संध्याकाळी असते. आणि इकडं मी जरा थोडंसं दाखवत होते इकडचं. तर इथं तुम्हाला एक डोंगर दिसतोय, त्या डोंगरावर आहे ना छान असं मस्त डेव्हलप करून इथं झाडं वगैरे लावलेली आहेत.
तर तेच आम्ही सगळं काही इथं परिसर पाहत होतो आणि मी पण दाखवत होते. तर चला आता इथून आता बघा आम्ही ना इथं इकडं ह्याचं काम चालू होतं, तर त्याच्यामुळे इथं या मंदिरामध्ये आता आम्ही दर्शनासाठी आलो आहे. तर इथं नैवेद्य वगैरे ठेवला, पाया पडलो आणि आता आम्ही जातो आहे पुढं. तर आता आपल्याला जायचं हनुमान मंदिरामध्ये. तर हनुमान मंदिराचा व्हिडिओ हनुमान मंदिर अनेकदा मी दाखवलेलं आहे, तरी पण आजला यात्रेनिमित्त आता आपली यात्रा गावाकडची कशी असते तुम्हाला इथं बघायलाच मिळेल. थोड्याच वेळात तर 1-2 मिनटात आता आपण तिथे पोहोचूच. तर इथं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण जातो आहे पुढं. तर आपल्या इकडं म्हणजे आता थोडंसं ग्रामीण भाग असल्यामुळे इकडचं वातावरण या पद्धतीचं काय अख्खं कुंकू आम्ही पुसला पण थोडं पुसलं. चला यायचं देवावर जाणार काम करून